अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निरंजना, अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा, पूर्ण ब्रह्मा मायाहरणा, चक्र चाळका आदिपुरुषा, हे गुणातीता सर्वत्र भरिता, सगुण रूपा लक्ष्मीकांता. मागिले अध्यायी रसाळकथा. मच्छंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी, कनकगिरी करी गोरक्ष जेटी, आता मम वागवटी. भरतरी आख्यान वद्विका, तरी श्रोते ऐका कथन. पूर्वी मित्र रश्मी करिता गमन, वात चक्री प्रेरुणी सेंदन. असता चळा जातसे तो उर्वशी विमानसनी, येत होती भूलोकवनी. तवती दारा मुख्य मंडनी, मदन बाळी देखिली. देखिताची पंचबाणी, शरीर वेदले मित्रावरुणी. वेदतांची इंद्रियस्थानी, येऊनी रेत झगटले. झगटताची इंद्रिय रेत, स्थान सोडूनी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित, आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन, वाताने ते विभक्तपण. द्विभाग झाले मही कारण, येऊनिया आदळले. एक भाग लोमश आश्रमा, येऊनी पावला थेट उत्तमा. गटी पडताची तनु उत्तमा, अगस्तीची ओतली. या परी दुसरा भाग, तो कौलिक ऋषीच्या आश्रमाचांग. येताची कैसा झाला वेग, तोची श्रवण करा आता. कौलिक घेहुनी पात्र भरतरी, भिक्षोद्देश धरुणी अंतरी. निघता झाला सदनाबाहेरी, वस्ती पर्यटन करावया. परी कौलिक येताची बाहेरी, भरतरी ठेवूनी महेवरी. बंद करीतसे सदनद्वार, कडी टाळे देऊनिया. परी भरतरी ठेवली अंगणात, तो आकाशातून रेत त्यात. येऊनिया अकस्मात भाग एका आदळला, तो इकडे कौलिक ऋषी. टाळे देऊनी ग्रहद्वारासी, येऊनी पाहे भरतरसी. तो रेत व्यक्त देखिले, रेत व्यक्त देखताचे पात्र. अंतकरणी विचारी तो पवित्र, चित्त म्हणी वरुणी मित्र. रेत सांडिले भरतरी, तरी यात द्रुमिल नारायण. अवतार घेईल कलिंते पूर्ण, 301 सहस्त्र दिन. वर्ष लोटली कलीची, इतके वर्ष कलीची गेलिया. द्रुमिल नारायण अवतरले भरतरिया, तरी आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसेची. मग ती भरतरी रेत व्यक्ती, रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दैवस लोटिता बहुती, पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रकट देसी. भरतरी नेऊनिया मंदिर चळासी, गुहाद्वारी ठेविली. गुहाद्वारी ठेवणी पात्र, तो अदृश्य विचरे पवित्र. तो कली लोटता वर्ष 3 सहस्त्र, 103 वर्ष. तो द्वारकाधीशांश करुणी भरतरी संचारला. द्रुमिल नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण, होताच वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखीत चालला. विशेष पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रात मधूचे जाळे केले होते, तयांचे संग्रहे व्यक्त. बाळ वाढी लागला. वाढी लागता मधुबाळ, 9 मास लोटता गेला काळ. परी तो देहे होता स्थूळ, भरतरी पात्र भंगले. बहु दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजटपण. त्यात पर्जन्य काळी कड्यावरून, पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाषाण, गडबडीत पातला ते स्थान. परी पावताची पात्रासी झगडोन, भरतरी भंग पावली. भरतरी भंगताची बाळ त्यात, तेजस्वी मिरविले शकलांत. मक्षिकेचे मोहळ व्यक्त, तेही एकांग जाहले. मग त्या निर्मळपणी बाळ विरक्त, मिरवू लागले सोतेजांत. जैसे अभ्र वेगळे होता दीप्त, निर्मळपणी मिरवितसे. की स्थिरावल्या जैसे जीवन, बाळा बैसले गढूळपण. ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न, विमुक्त झाले वेष्टना. परी कडा कोसळला कडकडीत, शब्द झाले अतिनेट. तेने करुण मक्षिका अचाट, भय पावुनी पळाल्या. एरेकडे एकटे बाळ, शब्द रुदनी करी कोल्हाळ. तेथे चरे कुरंगमेळ, तया ठाई पातला. तयात गरोदर कुरंगिनी, चरत आली तये स्थानी. तो बाळ रुदन करिता नयनी, निवांत तृणी पडलेसे. तरी अपाट तृण दिसे मही, त्याही बाळ सबळ प्रवाही.
चरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळपय प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगणी पुन्हा मागे पाहे परतोनी तो 3 बाळे देखिली माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास उडविला चित्ती मग जिव्हा लावूनी तयांप्रती चाटूनी घेतले असे परी तो खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवसरी झगडली स्तनांते परी हे बाळ नेने पानाते स्तन कवळावे कैसे मग ते कुरंगणी लोटुनी पाडस चौकडे ठेवूनी चौपादास मग वसुलुनी लावे कासेस मुख त्याचे थानासी ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले म्हैस मग ते मृगी लावूनी स्थानास संगोपन करीतसे ऐसे करूनी स्तनपानी नित्यपाजी कुरंगिनी आपले मुखीचे जीवा लावूनी करी शाळन शरीरासी पाडसे ठेवूनी तया स्थानी चरू जातसे विपिनी हरिणी घडोघडी येतसे परतोनी जाई पाजुनी बाळांते ऐसे करिता संगोपन वर्ष लोटली तया ते 2 मग हरिणा मध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षाची परी त्या वनचरांचे मेळी विचारिता सावज भाषा सकळी स्पष्ट होऊनी त्या मंडळी त्या समान बोलतसे हस्तिवर्ग गायी म्हशी व्याघ्र जंबुक लांडगे हरिण भयंकर शार्दूळ रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची सर्प किडे मुंगी पाळी पक्षी याची बोली सकळी तैसेची कोकुनी उत्तर पावली देत असे सकळांसी ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे काननी जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जातसे ऐसे 5 वर्षपर्यंत हरणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरणी आली त्या मार्गे काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सहस्त्र पुरुष भाट मग त्या वाटे ती येती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्य परी उभयतांचा एक नेम एकचित्ती वर्तती प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र एक दृष्टी की धन घातका मोहपोटी समानची वर्ततसे तन्नाया पुरुषकांता प्रपंच राहटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले परी मार्गावरती बाळे देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लकलकित देखिले की सहज करावया गमन मही उतरला रोहिणी रमन की पावकते कांती वसन गुंडाळले वाटतसे ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात मने अर्कतेज बाळ असे कोणाचे ऐसे श्रीयेसी म्हणतेसे ऐसिया अरण्यात असे बाळ सांडूनी गेली सुरस माता पिता कैसी ती की सहज चाली चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातले परी बाळ पाहून भये व्याप्त झाले मन मग मृग बोलिविले आरंबळन पळू लागले मार्गाते ते पाहून जयसिंग भाटे धावूनी धरिली बाळकाची पाठी लागूनी धरुनी मनगट उभा केला बाळ तो उभा करुनी त्या ते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते तू ते भेटविने तव माते ते माता कोणती सांग परीती कुरंग भाषे करून आरंबळेसे छेदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरणीतेत परी ते हरणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण परी मनुष्य भये करून निकट येऊ शकेना हरिणी आपुल्या ठाईच्या ठाई परम आरंबळे महिते दोही एरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळाते म्हणे वत्सा व्यर्थ का रडसी कोण माता पिता आहे तुझसी सोडून गेली अरण्यासी तरी भेटवू तुझ आता परी कुरंग भाषे करून ब्या करुणी करी रुदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुख स्तंभ वाटतसे मग हस्त खुनेने पुसे त्याते परी खूनही तेनेने परते मग जयसिंग म्हणे आपुले मनाते परमाज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे याते आपुल्या न्यावे वस्तीस याची जननी भेटलास हस्तगत त्याते करू ऐसा विचार करुणी मनासी उचलुनी घेतलास सो कंधासी
परी ते आरंभळुनी हरणीसी पाचारित अट्टहासे परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहित नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही गेहुनी जात बाळका परी त्या बाळकासी गेहुनी जाता अति आरंबळे हरणी चित्ता सोय्य अपस्वय्य वेडा भगवंता गेहुन हंबरडा मारितसे बाळावरी ठेवुनी दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंबळे ऐसी हरणी आरंबळे दुरुणी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या मने ही हरणी कवनी आरती हिंडता हे कानका प्रती पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपणीही ऐसे परी चित्ती भास भासुनी गमन करीतसे मार्गास गमन करिता स्वग्रहास वस्तीस जाऊनी पोचला मग ती वस्ती पाहुनी हरणी विपिना गेली निराशपणी परी ठाई ठाई उभी राहून हंबरडा मारी आक्रोशे एरेकडी जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ ओपुनी कांते सुबट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीची फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतोन ऐसे करिता मास 3 लोटुनी गेले वस्तीस परी ती बाळ आरंबळता भयाने राहिली सकळ वेता मग थोडी थोडी सवय लागता हरणीसी विसर पडला तेची नीती बाळ विसर शैनेक पडला कुरुंग पार मग भोजन पिनादिक सारासार कळो सविस्तर लागे बोली चाली सैनिका प्रविष्ट झाले ते बाळक मग हाका मारी जनक भक्षावया मागतसे असो ऐसिया परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालया तरी स्नान करुणी भागीरथ तिरी बाळ घेहुनी गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातुनी बोलिला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की ऐसे ऐकुनी नमस्कार करिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकले मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार शिवलिंगे बोले अतिमधुर भरतरी ऐसे म्हणोनी तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटतसे जैसा दारिद्र्य मांदू सघट सहज चालता आदळे वाट तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लाधला मार्गे करुणी तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नाविन होता कष्टी तैसुरभी येऊनी कृपा होटी स्थान आपुले ओपितसे तन्ना या माते झाले निर्देवा दैवे बाळ लादले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा हे पुण्य तरी वर्णू केवढे जयासाठी हा स्थूळवट दगड हर्षे पावनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणतसे तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे कारण ऐसे चित्ती कल्पना योजन पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदली वर्तमान मने हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी ओ वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाली लिंगातून ती म्या ऐकली आपल्या कानी म्हणून म्हणतो अवतार हा तरी आता येऊनी याते भरतरी ऐसे नामनिश्चित पाचारुणी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगुनी तो युवती टाकुनी गेला फेरी प्रती परी श्रोते चित्ती कल्पना घेती शिव का बोलिला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ वदला उमार मन तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे भरतरी अवतार सगन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे एका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगुनी वर्तमान तियेसी भरतरी नाम आनंदेसी पाचारित उभयंता त्या उभयताच्या जठरांतरी
संतती नसे संसार विहरी, म्हणून स्नेहाची मोहित लहरी, बोलली असे तयांते, रेणुका नित्य बैसवनी अंकी, चुंबन घेतसे लालन अंकी, नाना पदार्थ मागितले की, आणुनी देती उभयंता, आसन वसन भोजन पान, देती करीती बहुलालन, बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते, बाळ भरतरी 5 वर्षी, बोबडे बोले नाचे महिसी, नाच नाचुनी धावुनी कंठासी, मिठी घाली मातेच्या मिठी घालिता रेणुका सती, उचलून घेत अंगावरती, चुंबन घेता उभयती, हस्यवदन करिता ती, हासोनी एकमेका म्हणती, ईश्वर पावला आपणा प्रती, उदरी नसता सो संतती, ईश्वरे दिदली कृपेने, दिदली परी आक्षेप चित्तासी, घेऊनी म्हणती या बाळकासी, माता पिता चुकलासी, शोधित असतील महिते, परी ते शोधिता कोठे अवचित, जरी पडली गाठ, मग ते आपणापासून नेटे घेऊनी जातील बाळा ते, ऐसी चित्ता उभयती, नित्य नित्य हृदयी वाहती, आहा हे बाळ अलौकिक स्थिती, स्वरूपामिती नसे याच्या, ऐसे बाळ हे परम सगुण, हे तो नेतील आम्हापासून, ऐसे चिंतिती परिमन घोटाळत उभयतांचे, मग ते उभयंता विचार करीती, की यास सोडून क्षेत्राप्रती, मही हिंडता कोणशिती, गाठी पडेल तयांची, मग त्या क्षेत्री स्थळ पाहून, राहते झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागुनी क्षेत्राकारण, निर्वाहते चालविती, या परी ते भरतरी बाळ, मेळ मुलांचे स्थावर मंडळ, तया माझी खेळ, राजचिन्हे सर्वस्वी, आपण सर्वांचा होऊन राव, मुलांचीच मुले सर्व, काठीचे करुणी अश्व, शाळा लाविल्या तयाने, मंत्री परिचारक पायदळ जन, स्वार झुंजार कारकुन, नाना वेश मुलांस दाखवून, राजचिन्हे करीतसे, तरी खेळ नव्हे भविष्य होणार, होय भाग्याचा संस्कार, जैसे ज्याचे भाग्य पर, चिन्हे उदय पावली, तरी असो राजचिन्हे, खेळ खेळता बाळपणी, तो एके दिवशी आरोहणनी, काष्टशालिके पळताती, पळती ते वाताकृती, मुखे हो हो करुणी म्हणती, हो हो म्हणून थापती ती, काष्टाशिलिके आश्वासिते, ऐसे खेळता सोडूनी क्षेत्र, धावती भरले काननी, सर्वत्र एकांत विपिनी खेळ खेळत, सनिध कोणी नसेची, परी ते कानन चव्हाट्यात, भरतरी धावता शालिका अश्वाते, तो पायासी ठेच लागुनी महिते, उलथोनिया पडिला मही कासावीस, होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस, नेत्रे विकासुनी महिंते, दाविता झाला तक्षणी, ते श्वेतवर्ण पाहुनी नयन, अर्भके पळाली भये करुण, म्हणती भरतरी पावला मरण, भूत होईल आता हा, मग हा आपुल्या लागुनी पोटी, भक्षिल सकळ मग शेवटी, ऐसे भय मानुनी पोटी, पळूनी गेली अर्भके, जाऊन भागीरथी घाटावर, करीत बैसले आहेत विचार, म्हणती भरतरी या भूत थोर, होऊन या हिंडे ग्रामात, मग गडे हो आपण गल्लीस, कैसे खेळावे भक्षल आपणासी, तरी आता आपुले ग्रामासी, खेळ खेळू सदनात, या परी दुसरा अर्भक बोलत, की बरवे सांडिले काननांते, मनुष्य कोणी नव्हते ते बक्षिले असते आपणांसी, ऐसे अर्भके घाटावर, करीत बैसले आहेत विचार, तो एरीकडे मूर्छा अपार भरतरी ते वेदली, मही पडलासे उलटोन, शरीरे सुकले तेने करुण, ठाई ठाई भेदले पाषाण, रुधिर तेने वाहातसे, ऐसे होता अव्यवस्थेसी, मैत्रावरुणे पाहिले त्यासी, मग पुत्रमोह हृदयासी, परम कळवळा दाटला, मग महिस मित्रावरुणी, येता झाला स्नेह करिणे, अति लगबगे बाळ उचलुनी, हृदया लागी कळवळले, तोरे आणुनी भागीरथी जीवन, तयासी करविले तयोपान, हृदया लागी आलिंगन, सावध केले बाळासी, आणि पाहुनी सोये कृपादृष्टी, मग दुःख लेशाची झाली फिटी, पाषाण घाव घसवटी, अदृश्यपणे मिरवेल, मग तो बाळ सावधपणी, अंकी घेऊनी मिरवणी, परमस्नेहे मुखावरुणी, वरदहस्त कुरवाळी, या परी विप्राचा वेश धरुणी, तेथोनिया चालिला मित्रावरुणी, भरतरीचा धरुणी पाणी, सदना लागी आणतसे, तो मार्गी येता घाबरे,
पाहते झाले सर्व किशोर, पाहताच म्हणती भरतरी थोर, भूत होऊन आला रे. ऐसे म्हणून आरडोनी पळताती ते अतिभय करुणी, आपुलाचे सदना जाऊनी भये दळती संधीत. हेरेकडी मित्रावरुणी सदनी आला त्यासे घेऊनी, माता रेणुकेसी पाचारुणी म्हणे सांभाळी बाळा ते. मग ती चरणी ठेवूनी माता म्हणे महाराजा हे ताता, आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आहा की. ते रेणुका प्रेमळ सती, पाहता विप्र दिव्यमूर्ती. वस्त्रासन टाकुनी निगती, बैसविले त्यावरी. मग म्हणे बाळका करी कवळून, आणिले तुम्ही मोहे करून. तरी सकळ संशय सोडून, नामाभिधान मज सांगा. एरे म्हणे ओ सती एक, या बाळाचा मी असे जनक. म्हणून स्नेहाचे दोंदिक, तरी तुझपासी मी आलो. तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण. परी तुम्ही आता संशय टाकून, संगोपन करी याचे. ते ऐकून बोले ऐसे, तुम्ही बाळकाचे जनक कैसे. एरे म्हणे ओ अनायासे, कथा एक बाळाची. अगे मी विप्रवेशे, तू ते दिसत आहे परी मी दैवत. मित्रावरुणी नाम माते, महिलागी वदतात. मग मुळापासून ती ते कथन, भरतरी पात्र व्यक्त जनन. हरणी स्तनीचे संगोपन, सकळ निर्णय वदलासे. तरी या बाळाचे संभवन, अपूर्व आहे मही कारण. परी असो पूर्ण दैवाने, लाभ झाला तुझ याचा. झाला परी अर्थभूत, जगी म्हणवी का आपुला सुत. काया वाचा बुद्धिसूत, रक्षण करी उचित हे. ऐसे सांगुनी मित्रावरुणी, जात झाला आपुले स्थानी. एरीकडे नितंबिनी, परमचित्ती तोषली. मग भरतरासी सांगुनी वर्तमान, तोही हर्ष ऐकून. मग जननी जनकांचे भयपूर्ण, बाळ प्रकरणी फिटले की. जे जैसे वस्त्र स्पर्शल्या साबनी, सकळ मळाची होय हानी. तेवी मित्रावरून वाचे करुणी, सकळ संशय फिटलासी. किंवा घडूळ झाले असता उदक, स्थिरावल्या दावी पवित्र मुख. तेवी त्यांचा समूळ धाक, फिटुनी गेला तत्काळ. की दारा सगुण पर, ग्रही असता गरोदर. परी प्रसूतीचे भय तोर, प्रसूत झालिया फिटतसे. की अनभ्यस्त कासे लागता, परम भय मानी पार होता. परी पार झालिया सकळ चित्ता, फिटोनी जाय सरितेची. की अचाट काननी तस्कर भयाती, मार्ग मिळाला भय व्यक्त. परी वस्ती पावल्या स्वस्त चित्त, भयापासूनी होतसे. तन्नया मित्रावरुणी वार्ता ऐकता, उभय करणी भयमुक्त होती आनंदनी. हेलावे चित्त पूर्णत्वे, जैसे दुःख जाऊनी होता सुख. कोसे शरीर दोंदिका, तेवी त्याचे चित्ती बलाहक आनंदाचा उदेला. मग ते अतिप्रेमे करून, आशापाशांचे गुंतले बंधन. मग परमस्नेहाचा खुंट उभवून, गरके घालिती त्यासवे. ऐसिया परी दिवसेंदिवस, परम उदेल लालन पालनास. तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस, पंचवरुषे लोटली. तो 16 वर्षी भर्तरीनाथ, पूर्ण झाला वये व्यक्त. जयसिंग आणि रेणुके प्रत, लग्न विचार सुचला. मग उभयंता बसूनी एकांती, म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती. लक्षुनी संबंधा जाती, लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयंता करुणी, सोडिते झाली क्षेत्रा लागुनी. माळवादेशी त्यांचा ग्राम उद्देशुनी, मार्ग धरिती तयाचा. मार्गी चालता ग्रामोग्रामी, भिक्षा करीती भिक्षुक धर्मी. मार्गी चालता भविष्यवर्मी, विकट झगटले येऊनी. मार्गी चालता काननांत, तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्र घाते, मुक्त केला प्राणांते. जवळी होते वित्त काही, ते हिरोनी नेले तस्करी उपायी. जयसिंगाचे प्रेतमही निश्चेष्टित पडिले. मग ते पाहुनी रेणुका सती, प्रेत कवळोनी देहा निगुती. परमशोके देहाप्रती, सांडती झाली ते दवा. मग ती उभयंता स्त्री पुरुष, भर्तरीने काष्टे मिळवून वेशी. विशेष अग्नी लावून उभयंतास, शोकडो ही बुडाला. उभयंतांचे करिता दहन, परिशोक विशाखे पोळे प्राण. म्हणे आहा तात मातेने, कैसे सोडिले काननिया. आहा तुम्ही जननी जनक, पाहते झाला
परत्रलोक या परी महिते माईक कोणी नसे मज लागे आहा जननी रेणुका नामनी कैसी गेली मज सोडणी आता आई आई म्हणून वाणी बोलवू मी कवनांते आहा जननी तू परममाईक जाणत होतीस तृपाभूक आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवित होतीस तोयपान तरी मन निष्ठुर का केले आहा हृदयी धरुणी करिसी चुंबन वाचे मनसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदकपान करवीत ससी नित्याश ऐसे माये तू सगन असोनी केले निष्ठुरपण मज ऐशा वनी सोडून गेलीस कैसे जननीय आहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज ठाकुनी आता पृथ्वीवर दैन्यवानी कोटे राहू निराश्रित आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता तो मुगटी खोनी सदनी येता पाचारुण मजदेसी ऐसा मोह असता पोटी सांडुनी गेलास विपिन दैटी ऐसे म्हणून कर संपुष्टी वक्षस्थळ पिटी तसे ऐसे रुदन करीत पेटवुनी झाला शांतचित्त परी तो तेथुनी न उठे तोरित प्राण सोडू पाहतसे तो मार्गे करून व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहून त्याचा शोक परमचित्ती कळवळले मग तयापाशी येऊनी पुसोनी घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तयांते म्हणती अगा भाटसुता शोक करिसी अतिवृता होणार झाले विषम माता विधी अक्षरे नेमित जरी तू आता करिसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणी प्रारब्ध फुटके आपुलेचे म्हणावे तरी आता धैर्य करून हित पाहावे आपुले आपण संसार करुणी आपुले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐसे म्हणून बोधा पार उठविला त्याचा धरुणी कर मग संगे घेहुनी मुक्कामावर आणिलेसे भरतरी मुक्कामे राहुनी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायासी ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसे दिवस होऊन विस्मरण सहज स्थिती वर्ततसे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज होता तेजपुंज सकळ चाहती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले तयांचे या परी व्यावसायिक धान्य भरुनी अति अमुप उज्जयिनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयांचा मार्ग सरता वृषभ कटका येऊनी पोचला अवंतिका तेथे कथेचा रसनिका होईल जो स्वीकारा पुढे म्हणाल पुढील अध्यायी रस उगेची म्हणाल सोचित्तास ऐसे तरी न म्हणावे पीयूष चवी घेता कळो येईल तरी ती कथा सुधारस थोर वाडी श्रोत्या धोंडी कुमार मालू ऐसा नामोच्चार नरहरी कृपे मिरवितसे स्वस्ती श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर्विंशतिमध्याय गोडहा अध्याय 24 ओव्या 190 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24 समाप्त झाला.